की आता खाली किचन वाटा बांधणार आहे डबल तुला जायचं खाली किचन खाली बसून स्वयंपाक करायला लागेल. इकडे मम्मी बसलेली आहे आणि चहा पिणं चालू आहे आमचं. आणि आमच्या दादूनी पहिली वेळेस पलटी मारली स्वतःवरून. बघा त्याचा चालण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याचा कपाकडे जाण्याचा प्रयत्न चालू आहे. काय असो कोण असो कपाकडे जायचं. त्याला चहा प्यायची आहे कारण तो चहा आवडला जातो असं मला वाटतंय. आणि ते भुरभुर काऊन करतो त्याचं कारण काढा. मला काही समजून नाही भुरभुर काऊन करतो. चांगलं नसतं म्हणते होय. गाड्याचा आवाज ऐकून भूर करतो हो ना. 2 दिवस गाडीतच फिरत पलटी मारून बिचारा आता पलटी मारायला शिकलाय. कपडे धुवून टाकते आपण दोघांचं प्लॅनिंग चालू आहे. बघा सुरू झालं आहे का दादू. ए दादू हो म्हणतो तू कुळकुळा कुठं टाकला पोरग कुठे पाया जायसाठी असा पाया पितो. चल चल कुठं जायचं बाबा तुला. कुठं कुठे जायचं लगेच बाबाकडे पाहतो बरं का. त्याला वाटतं बाबा बाहेर घेऊन जाते. तो बाहेर फिरायला सोकला आता. दादू तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर स्वागत आहे सगळ्यांचं. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेस व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते पोरगं बघतं माझ्याकडं आणि त्याला काय वाटतं माहिती का की मला व्हिडिओमध्ये यांनी बोलू दिलं पाहिजे नाही का. तर मित्रांनो नमस्कार. तर व्हिडिओला सुरुवात करत आहे आता. आणि आता विषय तुम्हाला पुढं माहीत पडेलच काय आहे काय नाही. तर पण आता विषय असा झालेला आहे की थोडंसं कॉम्प्लिकेटेड विषय आहे. तुम्हाला पुढं माहीत पडेल म्हणजे एवढा पण नाही आहे. तर त्या गोष्टीच्या बाबतीत अरे चाललो ना बाबा, सगळ्याच गडबड नको करू. लवकर सकाळी लवकरच नव्हे लवकर आवडत स्वयंपाक होत नाही लवकर. मला माहिती टाईम लागतो. आता 10 साडे 10 वाजता रे करू काहीतरी त्याच्यावर नियोजन लावा लागेल काहीतरी. तर असं म्हणणं आहे आता गरमीमुळे एवढी हालत खराब झालेली. काल रात्री तुम्हाला सांगतो 2 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत अशी जागा होतो आणि 3च्या नंतर दुखण्यामुळे जागा झालो. कारण शिवानीचा थोडासा त्रास होऊ लागला होता. आणि दादू आहे का दादूला गरमी होऊ लागली. तर दादूच्या गरमीमुळे थोडासा त्रास होऊ लागला दादूला. आणि ते एवढं शांत बघून ऐकतंय तुम्हाला सांगतो. मी जर कॅमेरा फिरवला असता पण ते लगेच त्याचं ॲक्शन मोड चेंज करून टाकन. त्यामुळे मी तुम्हाला थांबा दुसऱ्या कॅमेऱ्यात शूट करतो. मग मोबाईल येतो इकडून तू दे ना मोबाईल दे. नाही पप्पा इकडून मोबाईल द्या. त्याला ह्या कॅमेऱ्यात शूट करतो. कारण मी ना त्याला ह्या कॅमेऱ्यातून जर शूट केलं ना तर ते काय होईल माहिती का तो लगेच त्याचे एक्सप्रेशनच बदली करेल. हळूच आडवा व्हिडिओ चालू कर त्याच्यापेक्षा तिकडून तो बघू दे त्याला. आणि वरच्या रूमचा विषय आमचा असा व्हायला लागला आहे. आता किचनचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर तुम्हाला मी पुढं सांगतोच काय आहे. तर मम्मी आता जशी काही तुम्हाला बोलली असेल आता व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला आलं तर मम्मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगाल. तिकडं ते दाखवून तिकडं त्यांनी कॅमेरा चालू केला ना त्यांनी लगे लोकेशनच बदली केलं. गुपचूप असं पसून ऐकत होता बिचारा किती वेळचा. हां तर मम्मी सांगतो काय झालं विषय. किचन खाली घ्यायचं म्हणजे कसं लवकर आवडतो काम. किचनचा विषय खाली घ्यायचा. तर मला असं वाटतं की सध्यापुरतं किचन आपण वर ठेवलेलं आहे. तुम्ही वर नेलं का किचन मला तेच समजलं नाही. किचन वरती नेलं आधी. रेणुकाचा विषय होता तो, माझा विषय नव्हता काय. ती म्हणली चला चला किचन वर घेऊन जा. मी वरची रूम बांधली. मग मी वरची रूम बांधली. तुम्ही लगेच पटकन वरती किचनचा पसारा तिकडे घेऊन गेले. किती गडबड केली बरं तुम्ही किचनचा पसारा न्यायला. हां खाली गडबड वर टाकायला पाहिजे होतं ना. खाली टाकायला पाहिजे होतं किचन. आधी चांगलं नव्हतं खाली किचन. तिला बी सारखं खालीवर जावं लागतंय. कशावर तू असं कोण करायला मला काही समजणार नाही मध्ये. इकडे घे ना इकडे ना तिकडे ते वाईट बॅलन्स काय व्हायला काय तो चेहऱ्यावर पूर्ण उजेड येऊ लागला.
किचन खाली आणा हम्म. स्वयंपाक लवकर होईल तुमचे काम आवरत नाही तो काही पळत काही फास्ट आहे ती. यावं लागन करावं लागन काहीतरी नियोजन लावावं लागन किचनचं आवरायसाठी. तिला जमत नाही ती म्हणते मला किचन पाहिजे किचन वाटा पाहिजे आता बांधा मग खाली किचन वाटा. डबल तेच करत बसतं खाली किचन वाटा वर किचन वाटे दोन किचन वाटे खाली किचन वाटा. मग दोन किचन करायचे वर भाडे टाका. अवघडच काम आहे आता. तू म्हणजे डबल किचन पाहिजे तिला किचन शिवाय जमान नाही आणि तू म्हणजे किचन वाटा टाका किचन मग वाटा कर, तर काय? त्याला काय म्हणजे बघा आपलं मिस्त्री. उगत जागा आटून बसायची उगत जागा आटून बसायची. जागा काय नाही आता तेवढीच लागणार आहे किचन वाट्याला. अरे पण मोकळी जागा आहे तर मोकळी जागेमध्ये होत नाही का ते. आता विषय व्हिडिओ कोण कट केला माहिती का तिला व्हिडिओ काढताना आवर कोण करायचं इकडे बघ. फोन आला ना तिला. हा? दुकानावर गेल्यावर लागते ना फोन. नाही बोलून घे माझा व्हिडिओ चालू असताना तिचा फोन आला की ही व्हिडिओ मध्ये वेगळंच काहीतरी बोलणार. ते गरज असेल तर लावते ना फोन. व्हिडिओ कॉल करते ना व्हिडिओ कॉल करते. हा? ते व्हिडिओ काढा लागलाय मला तुझा फोन आला ते फोन आला की त्याला बसवतो ना. मला गरज असून तेव्हाच लावीन ना फोन मी. असं लावणार कशाला मी फोन. त्याला गरज असेल तर लावायचं. आता मला आता नाही पण नाही लावायचं मला फोनच नाही लावायचा. अरे मला लावायचाच नाही मला फोन जा. ते कशाला चालू आहे? ते बरं, किचनचं सांगते मग त्याला यायचं असेल. हे कसं आहे माहिती का त्यांचंच चालू ते काय आले बाबा तुम्ही कसं काम करा. आता काम करायचं टाइम झालं कामाला जावं लागेल. तुम्हाला सांगू का हे काय करते माहिती इग्नोर मारते मला घरात. तिला विचार चाललंय म्हणलं तर ते आणायचं असलं. ती एक फायनल एका डिसिजनवर कन्फर्म नाही येते माहिती का. 3 डिसिजन 3 दगडावर पाय ठेवते ती. मग तुम्हाला मी सांगते सगळं एका जागा असलं ना पटकन आवडते अर्ध्या घंट्याचंच काम आहे सगळं. फक्त अर्ध्या घंट्याचं काम. मग कोण आणणार मी आहे कोणाचीच काही वाट बघणार नाही उद्यापासून. तू आता गावात निघली ती. कपडे पण? 10 मिनिटापूर्वी तर म्हणले ना मी आवरून निघणार. भिजू घातलेच नाही आता ते लई लगेच लगेच निघली गावात. आता पुन्हा कळकट वाट कपडे बघणार. घरामध्ये भिजू घातल्यावर खावं लागतं ना. काय फोन पळती काय करते. काय बोलती तिला समजत नाही ती काय बोलायली आणि काय ती स्टेटमेंट दिली. आधी स्टेटमेंट दिलं मी गावाला जाणार आहे मी असं करायला मी तसं करायला मी आता म्हणजे आम्ही तुम्हाला दमदर्शी तुमची मदत करतो. जावा तुम्ही गावाला मला त्याची काही घेणं देणं नाही. तिकीट काढून देऊ तुम्हाला तू काय तिकीट काढून देतो? मग दे ना. बाहेर देशाचं मग. तिकीट काढून. बाहेर देशात काय तुमचं जाऊ आम्ही direct. जाऊ तिकडं त्या याला. पुढं काय कोणतं महादेव तिकडं बद्रीनाथ आहे. आता बद्रीनाथला मम्मी तू इथून पायऱ्या चल वाटत नाही तुला पायऱ्या. तुला पप्पाच्या गाडीशिवाय जमत नाही आणि तुझं बद्रीनाथला बद्रीनाथला ते असेल ना ते पाळणं असं लावायचं. लावायचं. अवघडच काय मी बोला. काही नाही. काय इथं बद्रीनाथ आहे तिथं. काही गरज नाही. बद्रीनाथ बद्रीनाथ ते करे. हे लई चावलं. लई अवघड धंदा आहे हे लई तुमचा. चावलं. त्या तिला म्हणा खाली ते किचन सगळं खाली ओढून घ्या रिकाम काम करू नका. सगळं किचन तुम्ही शिफ्ट करा सगळेजण. मी तर बाहेरचं आवरून घेतो नाही का. हे पोरगं इकडचं आहे कोणाला लागतं का नाही इकायचं बाबा ती इकडचं का इकडचं का निघालो कामाला. चल चाललो बाय बाय. या पोराला काय कळतं बाबा एवढं सगळं मागायचं येऊन निघला माझ्या माग. पुढे चालता येते का तुला कुठं जायचं तुला. कुठं जायचं चाललो मी चाललो. ये बघा एवढंसं पोरग आहे काय ते अजून आताशी 4-5 महिन्याचं आहे आणि तिला एवढं मागं बी लागायला शिकले. काय दादू. हम्म? दादू काय आहे. ते मला नाही वाटत ऐकन कोणाचं म्हणून माहिती पोरं. दादू काय आहे नाटक. लय अवघड काम. आणि किचनची व्यवस्था तुम्ही लावा. आणि घरामध्ये एवढ्या बारीक बारीक पालीचे पिल्ले व्हायला लागले. मला पालीच्या पिल्ल्याचं एवढं टेन्शन आलं माहिती का. पोरग रांगत झालं ना तर ते पोरग पाली पकडीन माहिती का. पाणी पकडीन आणि पाणी खाईन चिंचा नाही का तो चिंचा नाही तू होय रे चिंचा आहे बाई तू. पाणी पकडीन म्हणे. मग सगळ्या घरात पाली पाणी पुढं भिताडीवर मग
पाली एवढ्या झाल्यात मला कोपऱ्या कापऱ्याने खाली पाली सरायला रात्रीच्या माहिती झोपण्याच्या पिल्ले पिल्ले बारीक बारीक पिल्ले कुठून मारले काय माहिती गरमीचे तुमच्या इकडे पण पाली आले का सांगा बरं का वेळ या पालीचा लय वैताग आलाय मला रात्री पालीचा एवढं टेन्शन आलं मला म्हणलं काय करावं काय त्या पाली आणि आमचं पिवळं काऊन दिसलं काय माहिती हा नास आता होतं घर आहे म्हणल्यावर नास होणार नास आहे म्हणल्यावर घर होणार तसं कसं व्हायला शिवानी जेवण चालू आणि शिवानीची रात्री तब्येत जरा बिघडली होती रात्री दवाखान्यात जायची बारी आली थोडी काय हे बघा मम्मीच्या इकडे किचन मुळे जरासं मूळ ऑफ आहे किचन खाली नाही जायचं ती आता खाली किचन वाटा बांधणार आहे डबल तुला जायचं खाली किचन खाली बसून स्वयंपाक करायला लागेल हा खाली घेऊन जाऊ किचन खालीवर करायला पुरतं का त्याचं जाऊ दे खालीवर करायला पुरतं किचन हा तो काय म्हणणे हो काही म्हणणं नाही म्हणणं आता पण शौक आहे वर किचन वाटा करायची मी काही वर येत नाही मी खाली किचन वाटा असला मी 5ला स्वयंपाक करते 5ला हो किती वाजता 5ला रात्री सकाळी 5ला आली तर काय केलं तर हे सावर आवडी केली ना किती घाण होती इथं बी घाण नाही होत ते काय होतं विषय माहिती का सुधरत नाही सुधारायचा विषय नाही तुम्ही सकाळी लवकर जाता मला स्वयंपाकापुरतंच टाइम मी 2-4 दिवस सकाळी लवकर चाललो मला वाजता 11 11:30 12 लगेच म्हणतो स्वयंपाक करून खाली येतो मग लाईट लावायची गरज आहे का कोणती बिल आणि नाकात दम. लाईट बंद कर ना शिवाय आपल्याला लाईट बिल जास्त येतं लाईट बिल वाचायला पाहिजे आणि आता बघू आता त्याच्याविषयी करू काहीतरी किचनचा हे खालीवर पुरत नाही ना पायऱ्या चढावं लागतं बार पायऱ्या चढून खाली यावं लागतं खालीवरून वगैरे जावं लागतं आणि हे पोगडे खाली उतरत नाही याला पप्पात लागतो तर काय असा विषय आता मी चाललो दुकानावरती बरं कसं गप्पा करते शिवाय पावर गोळ्या मला कशी देते हिंडत आहे दप्तर माझ्या पाठीमागे लावलेलं मम्मी मागे जेवण करायला लागली चला चैनल सब्सक्राइब करा वीडियो लाइक करा कुछ नहीं था इतना ही था अभी बाकी का विषय तुमको आगे मालूम पडेंगे आणि आम्ही दुकानावर चाललो दोघं बाप लेकर तुला यायचं दुकानावर नाही यायचं जाते मी. चल चाललो बाय 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 चाललो बाय बाय चल बाय बाय बघा कसं सेकंड करतो बाय बाय चाललो आम्ही बाय बाय चाललो